नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. विनायक वगैरे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो. आज 14 मार्च. आम्ही चाललो आहे. 3 दिवस सुट्टी आहे लागोपाठ. अचानक प्लॅन बनला अलिबागला सिद्धांत रिसॉर्टला जायचं. तर आम्ही चाललो आता सिद्धांत रिसॉर्टला. तर मी या व्हिडिओद्वारे सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला नक्की विसरू नका. आमच्या मॅडम आल्यात. काय बोलते? ठेवलं आतमध्ये, ठेवलं आतमध्ये. हे शिवत नाही ते इथे. कुठे चाललो आपण? थांब, कुठे चाललो? व्हिडिओत बोल. कुठे डोळ्याला आहे काय पण? अलिबागला कुठे? ही छोटी बाबजी बारकी. चला निघा. गणपती बाप्पा मूर्ती, आई बाबा की जय, स्वामी समर्थ. तर नेहमीप्रमाणे आम्ही गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो आहे. गणपती बाप्पा, सिद्धिविनायक महाराज की. आपला सिद्धांत रिसॉर्ट आलाय. वाला हा. फायनली आम्ही पोहोचलो आहे सिद्धांत रिसॉर्टला. आयशा विल्ला जाय तिथे. प्रोसिजन चालू आहे. पहिला आले आणि वेलकम ड्रिंक दिला आपल्याला. रेस्टॉरंट आहे इथे आपल्याला तिथे. आणि हा कॉमन स्विमिंग पूल आहे, म्हणजे इकडे सगळे येऊ शकतात. आता रंगपंचमी झालेल्या वरती डीजे बीजे आहे फुल. चेकिंगची प्रोसिजर चालू आहे. आम्ही चाललो आमच्या विल्लाजवळ. शिवज्ञा आमचा विल्ला आहे. असे विल्ला तिकडे खूप चांगला आहे, शांतता एकदम. आणि आज रंगपंचमी असल्या कारण इथे डीजे. आमचा स्विमिंग पूल. आमचा विल्ला आहे. बेड वगैरे, ब्रश वगैरे सगळं, कोलगेट वगैरे हे लोक देतात, प्रोव्हाइड करतात आपल्याला. असा आपला रूम आहे. टीव्ही आहे.
लेट आहे एंट्री. दुसरा विल्ला आमच्या वरती आहे. हा आमचा स्विमिंग पूल. आणि हा दुसरा आमचा काय ना खुश झाले. आता आम्ही जेवायला आलो आहे. लंच टाईम झाला आहे. जेवायला आलो आहे. इकडे जेवण देणार प्रॉन्स करी असे आयटम आहे जेवणाचे. आतमध्ये बसून जाणार आम्ही. जेवल्यानंतर जेवताना इथे बसून ते बसायची अरेंजमेंट आहे यांची. काय आता आम्ही चाललो आहे वरती डीजे आहे ते चाललो आहे आम्ही. गाडीने आम्हाला सोडणार आहे. अरे होतील का एवढे बसतील? आम्ही सगळे आता वरती चाललो आहे. हे इथे बघा किती वरती अजून. जान्हवी काय ग पूजा ऐशा चढ भाई हमारी आहे एवढ्या गाड्या वरपर्यंत आल्या बोलतो. हा 4 BHK आहे. याच्यामध्ये बाथटब आतमध्ये स्विमिंग पूल वगैरे आहे. ते रेन डान्स वगैरे होता आहे. आता थोडा अर्धा तासासाठी जेवायला गेलेत सगळे त्यामुळे बंद करण्यात आलं आहे. हे साईशा संध्याकाळचे 6:15 वाजलेत. आलो तेव्हा खूप गरम होत होता. पण आता असं वाटतं एकदम थंड हवा सुटली. एकदम एक नंबर काय क्लायमेट झालं आहे. आमचा हा एक विल्ला होता. आमचा प्रायव्हेट स्विमिंग पूल आहे हा. आणि आमचा अजून एक ते वरती पण आहे. आमचा एंट्री गेट होता. अशा प्रकारे हा मॉर्निंग ब्रेकफास्ट आहे. इडली सांबार आहे. जाम आहे. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी विनायक मेकर माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो. आम्ही काल सिद्धांत रिसॉर्टला आलो. दुसरा दिवस आहे आज. आमचा चेकआउटचा टायमिंग आहे 11 साडे 11पर्यंत आम्ही चेकआउट करू.
हॉटेलचा रिव्ह्यू सांगायचा झाला, मी ऑलरेडी अगोदर येऊन गेलो. रिसॉर्टबद्दल सांगायचं झालं, तुम्हाला कसं यायचं आहे तर अलिबागला आल्यानंतर तुम्ही नागावच्या रोडनी या. नागावला आल्यानंतर नागावपासून 20-15-18 किलोमीटरवर रिसॉर्ट आहे हा रेवदांडा. हा मॉर्निंगचा व्ह्यू आहे. आमचा एक विल्ला आहे. आमचा सेपरेट प्रायव्हेट स्विमिंग पूल आहे या विल्लाचा. हा माझा आहे झोपाळा आहे आणि इथे एक आमचं एक स्विमिंग पूल आहे. हा एक विल्ला आमचा. आणि इथे झाडाच्या पुढे हायवे आहे आणि ते पुढे जरा जमीन आहे. म्हणजे इकडे आल्यानंतर ना खूप चांगलं वाटतं. तुम्हाला पण इथे जर यायचं असेल तुम्ही नक्की या. इथे एकदा आला तर तुम्ही परत याल, ही खात्री आहे माझी. शांतता आणि इकडचा स्टाफ वगैरे ना खूप चांगला आहे. जसं सगळ्यात पहिला आम्ही आलो तेव्हा आम्हाला वेलकम ड्रिंक वगैरे दिलं. त्याच्यानंतर आम्ही रिसेप्शनला आम्ही बिल पेमेंट वगैरे केलं आणि मग त्यांचं माणसं आम्हाला त्यांचे जे स्टाफ होते ते सामान न्यायला आले वरती. त्यांनीच आम्हाला इथे ड्रॉप केलं. आणि दुसरी गोष्ट जर तुमचं विल्ला जर इथे वरती असेल ना वरती तर त्यांची इलेक्ट्रिक गाडी आहे. तुमचं लगेज वगैरे काय आहे ते सगळं घेऊन वरती तुम्हाला सोडण्यात येतं. मित्रांनो हा आहे त्यांचा सिद्धांती रिसॉर्टचा 3 BHK. तुमची माणसं 15-20 असतील. 3 BHK आहे त्यांचा विल्ला. त्याच्यामध्ये तुम्हाला स्विमिंग पूल खूप मोठा मिळतो. बघा मित्रांनो हा आहे हनीमूनसाठी आहे, हनीमून कपलसाठी. त्याच्यामध्ये आतमध्ये रूममध्ये पूल आहे. हा असा रूम आहे. नाही हा बंद आहे ना, तो ओपन वाला आहे तिकडचा. नाही वर वर वर. आणि राहिली गोष्ट ब्रेकफास्ट आणि लंचची. ब्रेकफास्ट लंच खूप चांगलं आहे. क्वालिटी खूप चांगली आहे नाश्त्याची. राईस वगैरे बोला हे आम्ही खूप आवडलं. आत्ता पण आम्हाला ते ब्रेकफास्टमध्ये जाम होता, मस्का होता. ही त्यांची इलेक्ट्रिक गाड्या येते बघा. हे इलेक्ट्रिक आणि ते लोक लगेच वगैरे तुमच्या वरती सोडतात. काय बोलतो लंच वगैरे ब्रेकफास्ट. सकाळी दुपारी आम्हाला कोलंबी रस्सा आणि कोलंबी होती आणि रात्री आगरी चिकन होता आणि व्हेज पण असतो यांचा. आणि नाश्त्याला आजच ब्रेकफास्टला बघायला गेलात तर कलिंगडचे पीस होते आणि ब्रेड मस्का होता, जाम होता, चहा कॉफी तर असतेच आणि उपमा होता, शिरा होता, पायनॅपल शिरा आणि कांदा पोहे होते. खूप म्हणजे बोलतात ना खूप चांगला आहे नाश्ता. खरं सांगतो खूप चांगला आहे आणि मेंटेन केला आहे. स्वच्छता वगैरे खूप चांगली आहे. म्हणजे ते चांगलं फील येतं आल्यानंतर. तर नक्की तुम्ही आलात तर इथे भेट द्या. तर मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.